आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत। फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, त्यावेळेला आपण जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या लाडक्या बहिणीच्या संदर्भात काल जागतिक महिला दिवस साजरा झाला आणि त्यानिमित्ताने सरकारने घोषणा केली, नवे आदेशच काढला आणि GR सुद्धा काढला की लाडक्या बहिणीच्या खात्याला 3,000 रुपये जमा करण्याचे आदेश तात्काळ प्रभावाने दिलेले आहेत। तशा अशा अनेक बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि आदितीताई तटकरे यांच्या आदेशांच्या क्लिप सुद्धा काही माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत, ती तुम्ही सुरुवातीला बघितलीच असेल। आणि या माध्यमातून मग आता 9-10 मार्च उजाडत आहे, 11 मार्च सुद्धा संपत आहे आणि मग अशा स्थितीमध्ये मग ते 3,000 रुपये कुठे गेले असा याबद्दल लाडक्या बहिणीच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असेल तर याबाबतची सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती आपण पुढच्या एका मिनिटामध्ये घेणार आहोत। तेव्हा या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा सत्य आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी या चॅनलवर टिकून राहा। मित्रांनो, 8 मार्चच्या निमित्ताने जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना आणि स्त्रियांना त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणाऱ्या अनेकांनी शुभेच्छा दिल्या आणि त्या प्रतिप्रमाणे आपण दरवर्षी तो जागतिक महिला दिवस साजरा करत असतो। त्या निमित्ताने वेगवेगळ्या घोषणा करत असतो आणि आदितीताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलं की 252 कोटीपेक्षा म्हणजे 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांच्या खात्याला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित हप्ते जमा करण्याचे आदेश त्यांनी सोडलेले आहेत। तशा त्यांच्या त्या बोलतानाच्या क्लिप अनेक माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत। आता आपण ज्यावेळेस माध्यम हा शब्द वापरतो तर जे काही समाज माध्यम असतात तर समाज माध्यम ही समाज मनाचा आरसा असतात। समाजामध्ये ज्या काही चांगल्या किंवा वाईट घटना घडत असतात तर त्याचं प्रतिबिंब त्या माध्यमातून उमटत असतं, ज्याला आपण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणतो किंवा चौथी भिंत असं सुद्धा म्हणतो। आणि या चौथ्या भिंतीची खूप मोठी नैतिक जबाबदारी असते, सामाजिक जबाबदारी असते। सरकारला त्याच्या कामाचा कार्यकर्तृत्वाचा आरसा दाखवण्याचं काम ही माध्यमं करत असतात आणि अशा स्थितीमध्ये अलीकडच्या काळामध्ये जे काही पत्रकारितेचे किंवा माध्यमांचे जे काही संदर्भ बदललेले आहेत तर ही सगळी आता बाजारू पत्रकारिता सध्या जिकडे तिकडे अवतरली आहे। गावखेड्यामध्ये दगडाखाली सुद्धा की ज्यांना त्या पत्रकारिता कशासोबत खातात हे सुद्धा माहित नाही आणि मग याचं नुकसान काय होतं की आमच्या ज्या काही गावखेड्यातील महिला भगिनी असतात, अशिक्षित असतात, अडाणी असतात, शेतमजूर असतात, वावरात काम करणारे असतात की ज्यांना काहीच कळत नसतं की स्वतःचं आधार कार्ड हे सरळ कोण असतं आणि उलट कोण असतं हेही कळत नसतं, कारण ते अडाणी असतात, अशिक्षित असतात आणि दुःखानं संकटानं कावलेले असतात आणि त्रस्त झालेले असतात। मग त्यांना कोणीतरी सांगतं की बा कुठून तरी एखाद्या चर्चेत तांदूळ उचलून आणा आणि ते डोक्यावर घाला म्हणजे तुमच्या मुलाचं लग्न होईल। ह्या बिचाऱ्या त्याच्या त्या भोळ्या बाबड्या महिला त्या बुवा बाबाच्या नादाला लागतात, त्याची सांगितली ती पूजा करतात आणि त्याच्यातून फळ काहीच मिळत नाही आणि मग ही कुठेतरी कावलेली लोक या अशा भैताड बेलण्यावर विश्वास ठेवतात आणि मग स्वतःची फसगत करून घेतात। मग त्यांना वाटतं की बा आमच्या बहिणीला तर पैसे आले आणि मला का नाही आले। मग ती काय करते की मग तिला कोणीतरी सांगतं की नाही तुझी KYC बरोबर झाली नसेल, मग ती काम धंदा सोडते, मग तिला कुठंतरी उधड्यामध्ये जायचं असतं, सुगीचं काम करायचं असतं, हळद काढायला जायचं असतं आणि ती 400-500 रुपये मजुरी बुडून तिथं बँकेत जाती, तिथं कागद जमा करते, मग तिथं 50-100 रुपये तिथं चाकू सुऱ्या घेऊन बसलेल्याच्या एखाद्याच्या मड्यावर घालते आणि मग तिथून ते कागद पुन्हा बँकेत देते। तो बँकेवाला पाहते या खात्याची तर ऑलरेडी KYC झालेली, याला काहीच बिमारी नाही। मग तरीही आपण जसं की एखाद्या माणसाला कुठलाच आजार नाही आणि डॉक्टरकडे जायचं जबरदस्ती त्याला म्हणायचं सलाईन लाव नाही ते इंजेक्शन दे, अशातला हा प्रकार होतो आहे। त्या इंजेक्शनानं किंवा त्या सलाईनानं तुमच्या शरीराला निरोगी जर असेल तर त्यांना फायदा होणार नसतो, उलट नुकसान होणार असतं आणि मग असं आमचं तुमचं नुकसान होतं। मग कुठेतरी ऑनलाईन सेंटरवर जाते, कुठेतरी मग अंगठा टेकून पाहते, तो म्हणतो तुमच्या खात्यात पैसे आले नाही, तो तिथं 50-50-100 रुपये घेतो। अशा ह्या घटना, अशा ह्या गोष्टी घडत असतात आणि मग ही आपलीच लोक कुठेतरी आमच्या या लाडक्या बहिणीच्या भावनेचा कुठंतरी अशी फसवणूक करत असतात, अनादर करत असतात। तर ह्या गोष्टी कुठेतरी चुकीच्या आहेत असं आम्हाला वाटतं। तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवलं पाहिजे। दुसरीकडे सरकार नावाच्या व्यवस्थेनं आमच्या लाडक्या बहिणीला कधी सांगतं की 86 लाख महिलांच्या KYCचे अर्ज बाद झालेले आहेत, त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। कधी सांगतं की 35 लाख महिलांच्या खात्याला
आम्ही या फेब्रुवारीच्या महिन्याचं 1500 रुपयाच्या हप्त्याचं वितरण सुरू केलेलं आहे. आणि कधी सांगतं की 50 लाख, कधी सांगतं 60 लाख अशा महिला वगळलेल्या आहेत. आणि ह्या ज्या काही क्लिप्स आहेत किंवा जे काही आदितीताई तटकरे बोलताना जे दाखवलेल्या आहेत, तर त्या जुन्याच वर्ष 2 वर्षाच्या आधीच्या क्लिप्स आहेत. त्याच कुठून तरी सोशल मीडियावरून घ्यायच्या, डाउनलोड करायच्या आणि त्या दाखवायच्या आणि या बहिणींची कुठेतरी फसवणूक करायची, असा हा प्रकार. म्हणजे सरकारही म्हणजे राजानं मारलं पावसानं झोडपलं, न्याय कुणाकडे मागायचा, हा एक आपल्याकडे जुनी मराठीत म्हण आहे. त्या पद्धतीने सरकार तर तुमचा आमचा छळ करतच, परंतु हे आपल्यातलीच काही भयताड बेलने अशी चुकीची माहिती देऊन काही व्ह्यू मिळवण्यासाठी तुमची आमची भावनिक दिशाभूल करतात आणि आपणही त्याला बळी पडतो, फसतो. म्हणजे आपणच आपल्यासारखे मूर्ख आहोत असं म्हणायला हरकत नसावी. तेव्हा अशी कुठलीही प्राधान्य, फक्त आमची सरकारला या माध्यमातून एकच विनंती असेल की सरकारने आता केवायसी हे नाटकं बंद करावेत. आणि तुम्हाला जर लाडक्या बहिणीचा लाभ द्यायचा नसेल तर तुमचं लाडके बहीण नावाचं जी काही वेबसाईट असेल, पोर्टल असेल, ऍप्लिकेशन असेल, तर त्याच्यावर तुम्ही आम्हाला लॉग इन क्रेडेन्शियल द्यायला पाहिजे की आमच्या लाडक्या बहिणीनं स्वतःचा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक जो रजिस्टर आहे तो टाकल्याच्या नंतर तिचं अकाउंट तिथे लॉग इन झालं पाहिजे आणि तिला पाहता आलं पाहिजे की तिचा लाभ कुठल्या कारणामुळे रोखण्यात आलेला आहे. सरकार ही गोष्ट करू शकतं, मात्र सरकारला करायचं नाही. तुम्ही आम्ही बऱ्याचदा अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा वेगवेगळ्या माध्यमातून वस्तू घरी बोलवतो. मग ज्यावेळेस आपण सोमवारी ऑर्डर करतो तर त्यावेळेस आपल्याला मंगळवारी समजतं की ही आपली वस्तू कुठून कुठपर्यंत आली, हरियाणातून निघाली का, दिल्लीला पोहोचली का, दिल्लीच्या विमानतळावर, नागपूरच्या विमानतळावर आली का. आपण त्याला ट्रॅकिंग करतो. बऱ्याचदा आपण ट्रॅव्हलचं तिकीट बुक करतो आणि त्याच्यावर आपल्याला लगेच तिकीट बुक केल्याच्या नंतर मेसेज येतो, लिंक येतो. ती लिंक ओपन केली की आपल्याला कळतं जिओ टॅगिंग मुळे की आपली बस कुठपर्यंत आहे. मग सरकारला काय धाड भरली का की बा आमच्या लाडक्या बहिणीला सांगायला की तुमचं लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला कळल की तुमच्या घरात 4 चाकी ट्रॅक्टर आहे, त्याच्यामुळे तुमचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. तुमच्या खुट्याला 3 म्हशी आणि 2 शेळ्या आहेत, त्याच्यामुळे तुमचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. तुमच्या घरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त माणसं आहेत म्हणून लाभ बंद केला. तुमच्या कणक्यात जास्त ज्वारी साठली म्हणून तुमचा लाभ बंद केला. असं काहीतरी कारण सरकारनं आम्हाला सांगितलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय श्री.